काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात खटला सुरू आहे। जो खटला सावरकरांचे पंतू सात्विकी सावरकर हा लढवत आहेत। काल देखील या संदर्भातली सुनावणी पुण्यातील कोर्टात पार पडलेली आहे। नेमके काय या सुनावणी दरम्यान घडलं ते आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत सात्विकी सावरकर आहेत। काय नेमकं काय सुनावणी पार पडली? तुम्ही जसं कोर्टात म्हटलं की काँग्रेसनेच अशा पद्धतीचा ठराव केला होता की सावरकरांना सोडून देण्यात यावे, काय नेमका तो ठराव होता? बघा, आता माझी सध्या उलट तपासणी चालू आहे। राहुल गांधींनी जे वक्तव्य 5 मार्च 2023 मध्ये केलं होतं सावरकरांविषयी, त्या संदर्भात हा खटला आहे। आणि उलट तपासणी दरम्यान मला जे त्यांचे वकील आहेत ते वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत, पिटिशन्सना घेऊन, म्हणजे त्यांनी ज्या याचिका पाठवल्या किंवा आवेदनं पाठवली ते घेऊन। तर त्या संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मी असं सांगितलं की सावरकरांची सुटका ही कधीही आवेदनं पाठवून झालेली नाही। सावरकरांना संपूर्णपणे बंधमुक्त करण्यात आलं ते 1937 साली। त्यावेळेला बिगर काँग्रेस गव्हर्नमेंट होतं आणि त्यांनी जो विधिमंडळात ठराव संमत केला त्यानुसार सावरकरांची सुटका 1937 झालेली आहे। पण त्याआधी इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याला म्हणतो, जी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या प्रमाणात सहभागी होती स्वातंत्र्य लढ्यात, त्यांनी देखील 1923 साली काकीनाडामध्ये जे अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष होते मोहम्मद अली जोहर यांच्या अध्यक्षतेखाली सावरकरांच्या सुटकेविषयी एक ठराव संमत केला होता आणि तो ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला। पण मग तो आता काँग्रेसला तसं मान्य आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने दावा करतायत, काँग्रेस ते मान्य करताय? काँग्रेसला मान्य असो किंवा नसो, याचे प्रूफ माझ्याकडे उपलब्ध आहेत। त्या ठरावाचे जे अभिलेखागारमध्ये जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे उपलब्ध आहेत आणि त्या ठरावावर खाली नावं पण आहेत, कोणी कोणी याच्यात भाग घेतला होता। त्यामुळे त्यांनी मान्य करण्याचा प्रश्नच नाही। पण मग आता तुम्हीचं नेमकं काय म्हणणं असेल? तुमची नेमकी कोर्टाकडे काय मागणी असणार आहे या खटल्यासंदर्भात? खटल्यासंदर्भात माझी मागणी एवढीच असणार आहे की लवकरात लवकर मला न्याय मिळण्यात यावा। कारण का राहुल गांधींनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते बिनबुडाचं आहे। ते सावरकरांनी लिहिलेल्या कुठल्याही पुस्तकात छापले गेलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की गांधीजींनी पण सावरकरांची सुटका होण्यासाठी लेख लिहिले। काँग्रेसने 1923 साली हा ठराव संमत केला। असाच जर जोर त्यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीच्या वेळेला लावला असता तर त्यांची फाशी टळली असती। असाच जर जोर त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या वेळी लावला असता तर ते कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते आणि या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याला कलाटणी मिळाली असती। कोण सावरकर? नाही, कोणाबद्दल तुम्ही बोलताय ते? सुभाषचंद्र बोसांबद्दल। सुभाषचंद्र बोसांना काँग्रेसने निष्कासित केलं, त्यांना पक्षातून काढून टाकलं। पण त्यांच्या पाठीशी जर ते ठामपणे उभे राहिले असते तर आपल्याला स्वातंत्र्य हे आधी मिळालं असतं। बरं, पण आता नेमकी कोर्टाकडे तुम्ही काय मागणी? राहुल गांधींनी ज्या पद्धतीने तुमचं म्हणणं आहे की मानहानीकारक वक्तव्य केलेलं आहे, त्यांना अजूनपर्यंत कोर्टात बोलवलं नाही किंवा कोर्टात ते हजर झाले नाहीत, या संदर्भात तुम्ही काय नेमकी तुमचं म्हणणं असेल? नाही, ही प्रक्रिया आता जानेवारी 2025ची त्यावेळेला राहुल गांधींच्या विरोधात समन्स निघालं होतं आणि त्यांच्या वकिलांनी या संपूर्ण खटल्यातून त्यांना न येण्याची एक ॲप्लिकेशन कोर्टापुढे सादर केलं होतं। त्यामुळे ते कोर्टाने मान्य केलं आणि त्याच्या अनुषंगाने ते येणार नाहीत। पण अशी गोष्ट आहे की माझी जी उलट तपासणी चालू आहे ती आता लवकरात लवकर संपावी आणि अन्य जे साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षी व्हाव्या आणि हा खटला जो आहे तो विशेष न्यायालयात आहे। त्याचं खरं तर 6 महिन्यात हे सगळं कामकाज संपायला हवं असतं, पण दुर्दैवाने तसं झालेलं नाही आहे। तर ते लवकरात लवकर कामकाज पूर्ण व्हावं आणि लवकरच आम्हाला न्याय मिळावा ही साधी अपेक्षा आहे आमची। तर लवकरात लवकर न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी सात्विकी सावरकर यांनी कोर्टाकडे केलेली आहे। त्यांनी काही दाखले देखील कोर्टापुढे मांडलेले आहेत। अर्थात 1923 मध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसकडून ठराव करण्यात आला होता की सावरकरांना सोडून द्यावं, आता या सगळ्या दाखल्यांना कोर्ट नेमकं कशा पद्धतीने पाहते ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव